विद्यार्थी मित्रांनो, सह्याद्री ट्युटोरियल्स मध्ये तुमचं स्वागत आहे. रोटेशनल डायनामिक्स टॉपिक सोपा आहे लक्षात घ्या. तुम्ही असं म्हणू नका की हा अवघड टॉपिक आहे. कारण काही मुलांचे कमेंट असे येऊ शकतात, की सर तुम्ही अवघड टॉपिक पासून सुरुवात केली. तेव्हा तुम्ही सोपे टॉपिक घ्या ना. मी तुम्हाला सांगतो, अवघडच जे आहे ना, ते पहिलं आपल्याला सोपं बनवायचं आहे. मग चला मग या छोट्याशा व्हिडिओमध्ये मला 1, 2, 3, 4, 5 5 प्रॉब्लेम तुमच्याकडून सॉल्व्ह करून घ्यायचे आहेत. सुरुवात करूया आपण. मला सांगा पहिली गोष्ट म्हणजे हे जे सिम्बॉल असं दिसतंय हे कशाचं आहे? टॉर्क बरोबर आहे. मग टॉर्कचा फॉर्म्युला काय सांगा? आर बार क्रॉस एफ बार. पहिल्यांदा लक्षात घ्या. टॉर्कचा फॉर्म्युला काय सांगा? आर बार क्रॉस एफ बार. म्हणजे टॉर्क हा वेक्टर प्रॉडक्ट आहे. मग तुम्हाला माहिती आहे का लक्षात घ्या, की टॉर्कचा फॉर्म्युला आहे आय इंटू अल्फा. टॉर्कचा फॉर्म्युला काय आहे? आय इंटू अल्फा. मग मला सांगा बघू, जर मी रिंग सारखा ऑब्जेक्ट घेतला, तर मोमेंट ऑफ इनर्शियाची व्हॅल्यू काय येणार? एम.आर स्क्वेअर. ॲक्सिस पासिंग थ्रू सेंटर बरं का रे बाळांनो. डिस्क जर मी घेतलं, तर आय इक्वॉल्स टू काय येणार? एम.आर स्क्वेअर बाय 2. मी जर सॉलिड स्फिअर घेतला, तर आय इक्वॉल्स टू काय येणार? 2/5 एम.आर स्क्वेअर. ओके. आता मी हॉलो स्फिअर घेतला, तर 2/3 एम.आर स्क्वेअर. म्हणजे मोमेंट ऑफ इनर्शियाचे फॉर्म्युले आलेत, तर एम-सी-क्यू सॉल्व्ह होणार बरं का रे बाळांनो. मग थांबा ना, ते अल्फा म्हणजे काय? अँग्युलर एक्सेलरेशन. फॉर्म्युला काय त्याचा? ओमेगा 2 मायनस ओमेगा 1 अपॉन टी हे लक्षात घ्या. ओमेगा 2 मायनस ओमेगा 1 आणि ओमेगा 2 काढायचं आहे तुम्हाला, तर 2 पाय इंटू N2 करा. ओमेगा 1 काढायचं आहे तुम्हाला, तर 2 पाय इंटू N1 करा लक्षात घ्या. ऑब्जेक्ट स्टॉप होत असेल, तर ओमेगा 2 0 येणार आहे लक्षात घ्या. मग आता झालेच ते टॉर्कचे फॉर्म्युले. नाही रे बाळांनो. एलचं डेरिव्हेटिव्ह काढा. तुम्हाला टॉर्क मिळणार आहे. रेट ऑफ चेंज ऑफ अँग्युलर मोमेंटम. पण डेरिव्हेटिव्ह काढायचा याचा अर्थ मॅथ्सचाच वापर करायचा असं नसतो बाळांनो. तुम्ही चेंज इन अँग्युलर मोमेंटम पर युनिट टाईम काढा. तरी तुम्हाला टॉर्क मिळणार आहे. आता सांगतो लक्षात घ्या. बास एवढं बास. हे फॉर्म्युले पुष्कळ झालेत. आता आपण न्यूमेरिकलकडे वळूया. पहिलं न्यूमेरिकल काय विचारलंय बघा. एवढ्यापासून एवढं मोमेंटम चेंज होते 4 सेकंदात. टॉर्क विचारलाय. टॉर्क म्हणजे काय? चेंज इन मोमेंटम पर युनिट टाईम. टाईम दिलाय किती? 4 सेकंद. मोमेंटम काढताना 4 1 4 1 3. 3/4. आन्सर करेक्ट आहे. आन्सर करेक्ट आहे. आता हा कोणी विचारच नव्हता केला लक्षात घ्या. मुलं फसलेत या प्रॉब्लेमला. पण तुम्ही नाही लक्षात घ्या. मग हे व्हिडिओ इतके छान आहेत. मग तुमच्या जास्तीत जास्त मित्रांबरोबर शेअर करा. चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक करा लक्षात घ्या. आम्हाला पण मोटिव्हेशन द्या थोडंफार. सबस्क्राईब करा. ओके, नेक्स्ट क्वेशनकडे जाऊया आपण. आता हा प्रकार काय आहे तुम्हाला मी सांगतो. जर मी आर बार क्रॉस एफ बार घेतलं, की मला टॉर्क मिळणार आहे. 2025 चे लेटेस्ट क्वेशन्स आहेत. बरं क्रॉस प्रॉडक्ट कसा घ्यायचा असतो? आय जे कॅप. ओके. आर बार म्हणजे कोण आहे बघा 4 3 एफ बार ची व्हॅल्यू कोण आहे? 5 10 पण के बार नाहीच आहे इथं 0. के कुठे येणार? के नाहीये म्हणतोय मी. तसं नाहीये बाळांनो थांबा. मी सॉल्व्ह न करता 2 ऑप्शन कॅन्सल केले. बघा ना क्रॉस प्रॉडक्ट करताना 0 0 आय कॅप येणार नाही. 0 0 जे कॅप येणार नाही. फक्त के कॅप येणार आहे. 40 40 प्लस 15 म्हणजे -25 के कॅप येणार. काहीच अवघड नाहीये रे बाळांनो. काहीही अवघड नाही. 2 ते 3 मिनिटात आपले प्रॉब्लेम सॉल्व्ह. चला, आता इथं ऑब्जेक्ट कुठला आहे? डिस्क. डिस्कसाठी मोमेंट ऑफ इनर्शियाचा फॉर्म्युला काय? एम.आर स्क्वेअर बाय 2. मास किती आहे? 25 केजी. आर म्हणजे 0.2 चा स्क्वेअर. 0.04 अपॉन 2. आन्सर येणार 0.5 किलोग्राम मीटर स्क्वेअर. हे कसं काढलं मी? सांगतो. 25 ला 0.04 न मल्टिप्लाय करा. 1 येईल. 1/2 म्हणजे काय आलं? 0.5. 1/2 म्हणजे किती येणार आहे? 0.5. चला आयची व्हॅल्यू फाइंड आउट केली. टॉर्क विचारलंय मग मला अल्फा काढायचा आहे. अल्फाचा फॉर्म्युला ओमेगा 2 मायनस ओमेगा 1 अपॉन टी. सगळ्यात महत्वाचं रेस्ट थांबणार आहे. मग ओमेगा 2 0 येणार आहे. ओमेगा 1 म्हणजे 2 पाय N1 अपॉन टी. मग मायनस 2 पाय N1. N1 किती काढतोय बघा. आरपीएम ही फ्रिक्वेन्सी आहे. पण मला रिव्होल्यूशन्स पर सेकंद पाहिजे. 60 ने डिव्हाईड करा. त्याला 4 न मल्टिप्लाय करा. किती सेकंदात होतोय? 20 सेकंदात. ते 20 खाली घ्या. ॲक्चुअली ना सांगू का तुम्हाला मी? सांगतो. 2 पाय बाय 5 येते की नाही बघा बघू. हा बघा ना. 4 1 4, 4 5 50, 4 5 20 खाली 5 येणार.
ओके. मग 2π/5 आलं लक्षात घ्या. कोणाची व्हॅल्यू? अल्फा. मग टॉर्कचा फॉर्म्युला काय आहे रे? आय अल्फा. आयची व्हॅल्यू कोण आहे? 1/2 0.5 म्हणजे 1/2. अल्फाची व्हॅल्यू कोण आहे? 2π/5. 2 ला 2 कॅन्सल 1/5. 1/5 ॲक्चुअली 1/5 ऑप्शनच नाहीये. 1/5 ऑप्शनच नाहीये. म्हणजे आपलं काय चुकलं? शोधला पाहिजे आता. आरचा स्क्वेअर बरोबर आहे अपॉन 2 बरोबर आहे. अरे! इफ द टॉर्क इस ड्यू टू फोर्स अप्लाइड ऑन अरे फोर्स विचारलंय. फोर्स विचारलाय. मग मी सांगतो आपण टॉर्कची व्हॅल्यू काढायला लागलोय. टॉर्कची व्हॅल्यू काय काढली? π/5 न्यूटन मीटर. असू दे चला. आता मला सांगा वेक्टरचा विचार करू नका. टॉर्क काढण्यासाठी एफ इंटू आर पाहिजे. मग तुमचं टॉर्क किती आलंय सांगा? π/5. त्याला आर न डिव्हाइड करा एफ मिळेल. आर म्हणजे आहे 0.2. 0.2 ने याला मल्टिप्लाय केलं की पाय न्यूटन आन्सर येणार. 0.5 इंटू 2 म्हणजे 1 म्हणजे पाय आन्सर येणार. म्हणजे इथं काय शिकलो आपण? इथं शिकलो आपण क्वेश्चन ओळखायला. गडबड करायची नाहीये. टॉर्क चालले सगळे प्रश्न टॉर्कचे असणार नाहीयेत. चला हे सॉल्व्ह तुम्ही करून दाखवा. काय येणार सांगा बघू? पहिल्यांदा असं येणार आहे, इथं लिहिणार तुम्ही आय, जे आणि के. बरोबर आहे? आर बार कोण आहे सांगा? 731. पुन्हा एफ बार कोण आहे? -315. आता हे सॉल्व्ह केलं पाहिजे. पण गंमत सांगू का? सरळ नका सॉल्व्ह करू. 15 तून 1 गेले की 14 येणार आहे. ओके. बस मिळालं की आन्सर. आन्सर मिळालं. एकच ऑप्शन आहे. करून बघायचंय. 35 आणि 3 38 पण मायनस साइन आलं का बरोबर? 7 प्लस 9 7 16 आलं बरोबर. आता झालं का लक्षात? मग मी काय सांगतो ऐका ना. एल बार म्हणजे सुद्धा असतं आर बार क्रॉस पी बार बरं का. टॉर्क बार असतो काय असतं? आर बार क्रॉस एफ बार. ओके. व्ही इक्वल्स टू आर ओमेगा असतं. म्हणजे व्ही बार इक्वल टू ओमेगा बार क्रॉस आर बार. काही उलटं असतं. चेक करा बरं का बाळांनो. म्हणजे क्रॉस प्रॉडक्टचे ॲप्लिकेशन्स बघा. क्रॉस प्रॉडक्टचे ॲप्लिकेशन बघा. आता शेवटचा प्रश्न तुम्हाला ॲज अ होमवर्क द्यायचा आहे मला. बघा, सोडवा. ॲज अ होमवर्क सोडवा. काय दिलंय? सेम टॉर्क. टॉर्क कॉन्स्टंट. टॉर्क कॉन्स्टंट असेल तर एन सुद्धा कॉन्स्टंट. एल कॉन्स्टंट असेल तर आय ओमेगा सुद्धा कॉन्स्टंट येणार. ओके. इकडे नको जायला. टॉर्क कॉन्स्टंट आहे ना? टॉर्कचा फॉर्म्युला कोण रे? आय अल्फा. हा सुद्धा कॉन्स्टंट. याचा अर्थ I1 अल्फा 1 दॅट इक्वल्स टू I2 अल्फा 2. I1 अल्फा 1 दॅट इक्वल्स टू I2 अल्फा 2. तर I1 जास्त असेल तर अल्फा 1 कमी. I2 कमी असेल तर अल्फा 2 जास्त. हे लक्षात घ्या इन्व्हर्सली असल्यामुळं. आता सगळ्यात महत्त्वाचं मी काय करतोय पहिल्यांदा लिहितोय डिस्क आणि इकडे लिहितोय रिंग. दोघांचं मास आणि रेडियस सेम आहे. मग डिस्कसाठी मोमेंट ऑफ इनर्शिया mr²/2 असतं. रिंगसाठी mr². mr² व्हॅल्यू मोठी आहे. 2 ने डिव्हाईड केल्यावर छोटी व्हॅल्यू मिळणार. मग रिंगसाठी मोमेंट ऑफ इनर्शिया जास्त आहे डिस्कपेक्षा. मग रिंगचं अँग्युलर एक्सेलरेशन कमी असणार आहे डिस्कपेक्षा. याचा अर्थ अँग्युलर एक्सेलरेशन डिस्कचं जास्त आहे. मग डिस्क जास्त रोटेट होणार. ऑप्शन सी. जास्त स्पीडमध्ये रोटेट होणार हे लक्षात घ्या. मग आता बाळांनो, हे असे टॉर्कचे अँग्युलर मोमेंटम त्याच्यानंतर मी तुम्हाला सांगतो भरपूर मी फॉर्म्युले तुम्हाला देतोय. सीरीजमध्ये एक-एक टॉपिक जरी कव्हर करत गेलो, 6 ते 7 टॉपिक जरी केले, तर 20-25 मार्काचा अटेम्प्ट कराल रे बाळांनो, कराल. करा. तुम्ही अभ्यास करा. चांगले मार्क मिळवायचेत आपल्याला. ऑल द बेस्ट.